छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मग 16 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना शहाजीराजांनी त्यांच्यासाठी लिहिलेली राजमुद्रा त्याच्यावरती असं नमूद आहे की प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्व विष्णू वंदिता शहा सुनसु वशेषा मुद्रा भद्राय राजते. जसा पौर्णिमेचा चंद्र वाढत जातो तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम वाढत जावा त्यासाठी शहाजीराजांनी लिहिलेली ती खरं तर शिवमुद्रा. आम्ही नेहमी एक गोष्टीचा उल्लेख करत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खऱ्या अर्थाने शहापूर नगरीला लाभला असा. कारण शहापूरमधला माहुली किल्ला, त्या माहुली किल्ल्यावरती जिजामातांच्या पोटामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा ते शहापूरमधल्या माहुली किल्ल्यावरती होते. परंतु शहाजीराजांना तो किल्ला धोकादायक वाटल्या कारणाने शहाजीराजांनी लगेचच जिजाऊमातांना शिवनेरीवरती नेले आणि शिवनेरीवरच्या एका सुंदर सकाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु त्यांच्या मागे पराक्रम भरपूर तुम्हाला पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज मृत्यू झाल्यानंतर तो वारसा मराठी माणसाचा जपण्यासाठी महाराष्ट्राला अजूनही सुखद दिवस देण्यासाठी अनेक सारे योद्धे लढले गेले. मग त्यांच्यामध्ये आपण संभाजी महाराज, कोंडाजी, हिरोजी, गोमाजी, संताजी, शिवाजी या अशा भरपूर साऱ्या नक्कीच आपण इतिहासामध्ये गोष्टी ऐकल्या. परंतु दोन विशाल चेहरे महाराष्ट्राने असे बघितले ना, ज्या दोन चेहऱ्यामुळे कुठेही गनिम असेल त्या गनिमीला फतेह करण्यासाठी भरपूर मेहनत झाली. पहिला नाव म्हणजेच शिवाकाशीत. कारण शिवाकाशीत म्हटला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हुबेहूब चेहरा असलेला शिवाकाशीत. त्या शिवाकाशीतला आपण भरपूर पराक्रमी युवकांमध्ये आपण बघितलं. ते म्हणजेच हे करत असताना महाराष्ट्राचं नंदनवन. सो मान्यवर काहीशी उपस्थित या ठिकाणी होत आहेत, त्यांचं करूया आपण सन्माननीय या व्यासपीठाचे आदरणीय त्यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आता सामन्याला सुरुवात होईल. ज्या दोन मॅचेस जिंकून टीम RM11 गावदेवी सोनारपाडा या संघाने पुढे वाटचाल केली. नुकतेच 2 मॅचेस जिंकून लागोपाठ दणदणीत विजय प्रस्थापित करणारा टीम LNT श्रीगणेश कोणी. खऱ्या अर्थाने या कल्याण डोंबिवली विभागातल्या या 2 क्रिकेटच्या महासत्ता आहेत आणि त्या महासत्तेमध्ये खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा चांगला खेळ तुम्हाला आता अनुभवायला मिळेल. सोनारपाड्याची यशस्वी जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील उर्फ बालट्या आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर आता सज्ज झालाय तो म्हणजेच हर्षद ठोंबरे. एका बाजूला दत्ता ठाकूर. या सामन्याला होईल सुरुवात. 4 ओव्हरची मॅच प्रेक्षकांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि या दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतात कला आणि त्या कलेचा वापर करत असताना बॉलला पाठवला गेला ऑन साइडला. दत्ता ठाकूर त्या ठिकाणी होते ते म्हणजे स्ट्रायकिंग एंड वरती आणि बॉल पडल्यानंतर बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. सो आपण मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जा. गतवर्षी भरपूर साऱ्या गोलंदाजांची लिस्टवरती नावं होती. जे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून आपण बघितलं थर्ड अंपायरला मैदानाच्या आतमध्ये जाताना. या ठिकाणी बघत आहोत पहिल्याच बॉलवरती आला चौकार. दत्ता ठाकूरची बॅट 2 मॅचमध्ये अगदी तळपळत होती मोठ्या धावसंख्या उभारण्यासाठी. परंतु त्याच्या मागे आपण योगेश पाटीलचं सुंदर कार्य बघितलं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण समीर पाटीललाही बघितलं. रिद्धेशचा खेळ चांगला झाला. सिद्धेशचाही तुम्ही चांगला प्रहार बघितला. त्यामध्ये अमोल जरूर या 2 मॅचेसमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळाला नाही, म्हणून फिल्डिंगच्या माध्यमातून त्याने सुंदर कार्य केलं. परंतु आता सध्या तरी गरज आहे ती म्हणजे सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये निदान 45 ते 40 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची आणि सुरुवात तर अगदी दत्ता ठाकूरने खूप सुंदर केली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. हर्षद ठोंबरे मागच्या मॅचमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केला होता, ते त्याच्याच अगेन्स्ट पहिला चौकार आलाय. ओव्हर द विकेटने कमी गतीचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, परंतु एक सिंगल साठी वळले गेले आणि घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. दत्ता ठाकूर आता परतेल स्वस्तात बाद. कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, कम्युनिकेशन झालं नाही, संवाद मधला स काढला, वाद झाला, फलंदाज बाद झाला. दत्ता ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेटमध्ये कन्व्हर्शन तुम्हाला हवंय. जसं आपण म्हणत असतो की लग्न झाल्यानंतर स्पेशली जेव्हा नवीन लग्न असतं तेव्हा
लग्न झाल्यानंतर जेव्हा पती आणि पत्नीचा संवाद चांगला होतो, त्यांच्यामध्ये संसार चांगला चालतो, तसा क्रिकेटमध्ये संवाद हवाय. तो संवाद या ठिकाणी कमी पाहायला मिळाला आणि चौकार मारल्यानंतर दत्ता ठाकूरच्या चेहऱ्यावरती तुम्हाला निराशा पाहायला मिळते आणि तो आता पोहोचलाय पवेलियनमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला नेहमी तुम्ही डेथ ओव्हरमध्ये बघितलाय. सोनारपाडा टीम या अनिकेतला अस्त्र म्हणून शेवटच्या षटकामध्ये वापरत असते. मग आपण बघितलं सोनारपाडा टीमच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये त्याला शेवटला वापरलं, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये शेवटला, परंतु आता फलंदाजीला त्याला सुरुवातीला आणलं गेलंय. यावेळेला सुंदर फटका ऑन साईडला खेचला गेला, ताकदीचा वापर आणि क्लासिकल फटक्यांसाठी जाणला जाणारा मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स असणारा योगेश पाटील, अर्थातच बालट्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार. खऱ्या अर्थाने उदयभान सारख्या क्रूर सरदाराला जिवंत फाडलं. ती वचक, ती खबर खरं तर दिल्लीपर्यंत पोहोचली गेली आणि तेव्हापासून म्हटलं जातं की दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या या नंदनवन भूमीमध्ये आपण भरपूर गोष्टी अशा अनुभवल्यात ज्या 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने मोडीत काढल्या. बॉल द्यायचा आहे, नवीन बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. कदाचित तो बॉल गेला असावा असं वाटलं की बॉल येईल, परंतु त्या ठिकाणी सीमेचं रक्षण करणारे त्यांना अजूनही बॉल सापडला नाही. त्या अनुमानाने आपण बघत आहोत या ठिकाणी आलेला आहे का? येस येस, बॅटर त्या ठिकाणी बॉल चॉईस करून ठेवा, म्हणजेच बॉल गेल्यानंतर आपल्याला तो लगेचच मैदानाच्या आतमध्ये देता येईल. या षटकाराने टीम पोहोचते 11 वरती. बॉल जर आपण बघितले तर झाल्या 2 समाप्त. एक चौकार दत्ता ठाकूरचा पहिला, त्याच्यानंतर रनआउटची विकेट आली व्हाईट बॉलवरती. टीमची धावसंख्या 11. यावेळेला बॉलच्या मिनिटमध्ये होता गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु इथला गॅप शोधू शकला नाही. अगदी भिंतीसारखा उभा होता त्या ठिकाणी. आपण जर पाहिला गेला तर मैदानाच्या आतमध्ये फिल्डर आय थिंक सो दिनेश होते त्या ठिकाणी, आणि दिनेश ह्या टीमची वॉल आहे, भिंत आहे. कुठे त्याला फिल्डिंगला उभं तुम्ही ठेवा, कुठे त्याच्याकडनं कधी डीपमध्ये असेल, शॉर्टमध्ये असेल, कधी जास्त चुका न करणारा हा फिल्डर. त्याने बॉलला अडवला गेला आणि आज काय क्लास बघितलाय तुम्ही योगेश पाटीलचा. सगळे फटके त्याच्याकडे, शॉटचं सिलेक्शन, बॉटम हँडचा वापर, ओळखली गती बॉलची, त्यानंतर फटका त्याने जो एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला होता ना, तो अगदी सुपर्ब होता. आणि त्याहून जर कोणाची चर्चा आपण करू तर मागच्या मॅचमध्ये नाकामी ठरला, परंतु प्रशांतने खरं तर आज सगळ्यांची मनं जिंकलात. थांबून करण्याचा प्रयत्न, अनिकेतसाठी हा बॉल पडला आणि अचंबित करणारा. पहा, बॉल अगदी आला कधी, समोरून गेला कधी, हे कदाचित अनिकेतला कळालंच नसेल. कारण बॉलची गती, हेमंत ठोंबरे कधी कोणत्या दिशेने वळण देईल बॉलला ते कधी सांगू शकत नाही, ते भागीत नसतं. फक्त त्याच्या मेंटॅलिटीमध्ये चालू असतं की कोणता बॉल टाकावा. रिव्हर्स खेळतात, अजूनही नाकामी. 2 डॉट बॉल, आणि त्या 2 डॉट बॉलने खऱ्या अर्थाने 2 मोठे फटके आले होते. त्याचा प्रेशर आता कुठेतरी बाजूला होईल. प्रेशर भरपूर होता. प्रेशर मग त्यामधनं बाहेर कसं निघावं. हर्षद ठोंबरेलाही माहिती की योगेश पाटील स्ट्राईकवरती नाहीये, सो आपण हे डॉट खेळू शकतो बॉल. यावेळेला पुन्हा एकदा आता आतमध्ये येणारा सुंदर बॉल, परंतु जरूर लेग स्टंपवरती बॉल. ते दाखवलं गेलं अंपायर्सने की इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या 13. कदाचित लेग स्टंप आणि ऑफ स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर आम्हालाही लवकर निदर्शनात येणार नाही, कारण खेळपट्टी आमच्या समोर थोडीशी क्रॉस आहे. सूर्यप्रकाश आळा करण्याने आम्ही थोडेसे मागे बसलोय. व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या 13. अनिकेतने शॉटसाठी जागा बनवली बॉलमध्ये, परंतु हातापासून दूर राहिला. त्या ठिकाणी फिल्डरचा बॉल चाललाय डीपमध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि अडवला गेला पायांमध्ये. अखेरकार जर आपण पाहिला गेलं तर अडवला गेला हा चेंडू. शेवटच्या क्षणाला क्रिकेट विथ द फुटबॉल हे समीकरण पाहायला मिळालं, परंतु ही जमेची बाजू राहिली. कारण 1 धाव वाचवली, परंतु 3 धावा मिळाल्या गेल्या. अशा प्रकारे पहिला पॉवर प्लेचा षटक संपला, जिथे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले हर्षद ठोंबरे. त्यांनी खर्च केला धावा 16 वरती. 1 गडी बाद. टीम RM11 गावदेवी सोनारपाडा. संक्रांत कालचा दिवस आपण पाहिला सोमवार. शिवाचं गाणं सध्या तुम्ही ऐकलाच, किंक्रात आहे. आणि आज मंगळवार. असं म्हटलं जातं की जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई, शिर्डीचा साई आणि अग्री कोळ्यांची कुलस्वामिनी एकवीरा आई
आज तिचाच मंगळवार आहे आणि भरपूर सारे भाविक भक्त जात असतात, पायी पालखी करत असतात, पायी वारी करत असतात. आमचे रोहित सुद्धा पालखीमध्ये जॉईंट होते, कारण तिसगावमधली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एकविराईची पालखी जरीमरी देवस्थान तिसगाव ते एकविरा पोचली. तब्बल 2500 प्रवासी त्या पालखीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. आणि आमच्याच गावातले रोहित मात्रे सध्या तरी मॅचचा आनंद घेतात, तेही त्या पालखीमध्ये होते. नाव बॅक टू द क्रिकेट, वळतो मॅचकडे. अजय उतेकरचं षटक दुसरं. यावेळेला अजयचा पहिलाच बॉल पायांवरती होता, बॉल खेळू शकले नाही, कारण गतीने टाकला जाणार हा चेंडू. त्या ठिकाणी रमेश मात्रे आमच्याकडे वळतात, सांगतात की लेग बायच्या स्वरूपाने बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता. त्या अनुमानाने आपण जर पाहिला गेला तर या ठिकाणी लेग बायचा इशारा अंपायरचा. टीमची धावसंख्या 17 आकडा जर आला ना, तर आपण भरपूर सारे पराक्रम विक्रम आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी बघतो की ज्या त्या थर्ड अंपायर येस हेमंत पाटील. अजून एकदा या. 17 जुलै 1947 जेव्हा देश स्वातंत्र्य झाला नव्हता, तेव्हा रेवसवरून निघालेली रामदास बोट, 250 पेक्षा जास्त प्रवासी त्या बोटमध्ये मृत्युमुखी पडले होते. जरूर तुम्ही जा यूट्यूबवरती चेक करा रामदास बोट, तुम्हाला गाणंही पाहायला मिळेल आणि बारक्या मुकादमची तुम्हाला घटनाही पाहायला मिळेल. कुलवटापाचा बॉल खोदून काढलाय समोर योगेशच्या. अगदी आपण पाहिला गेला तर कुलवटापाचा बॉल, सेकंडचा कॉल, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी. असं म्हणू शकतो की जर वेगाने ही धाव कंप्लीट केली नसती ना योगेश पाटीलनं, तर खरं तर त्याला मग विकेट टाकावी लागली असती. अजून बॅटिंग ऑर्डर ना टीम सोनारपाड्याची भरपूर स्ट्रॉंग आहे. अजून येणाऱ्या फळ्यामध्ये आपण बघणं बाकी आहोत. सिद्धेशी ताकदीने खेळण्यासाठी त्यालाही ओळखलं जातं. अमोलचंही मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी, म्हणजेच या टीमकडे ना समीर सुद्धा आहे, म्हणजे तोही अजून मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे. लो फुल टॉस बॉल कदाचित फसवलं गेली की काय, आणि हा फसवला गेला. ट्रॅप होता, चाळ होतं ते, म्हणजे लॉंगॉनला खेळण्यासाठी अगदी लॉलीपॉप चेंडू पिच केला गेला. ऑनसाइडला खेळत असताना लॉंगॉनला सुंदर कॅच. वीस तारखेला तुम्हाला सोनारपाडा संघ अगेन्स्ट पाहायला मिळेल भाल संघाच्या. सो नक्कीच ही मॅच तुम्ही पाहायला विसरू नका. परंतु पहिलीच मॅच काय लागली आहे, अगासन वर्सेस वाकळण. सो नक्कीच तिथेही भरपूर सारे प्रेक्षक जाताना पाहायला मिळतील. आणि काल काय थर्रा राहिला, जीत भोईरची सुटली कॅच, विशाल पाटील राहिला, तो म्हणजे सेफ राहिला. आणि विशाल पाटीलच्या संघाला 2 धावसंख्येची पॅनल्टी लागली होती, परंतु षटकाराने तो सामना जिंकला गेला. आणि अखेरकार मकर संक्रांत चषकाचा चॅम्पियन वडवली ब संघ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या स्पर्धेमध्ये ही सेमीफायनल आपण बघत आहोत. सध्या तरी कंडिशन आपण पाहिली तर 11 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. नवीन फलंदाज अमोल लांबून खेळण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी आपण पहिला या बॉलला फेकत असताना अजय उतेकर. आज अजय उतेकरचा सुद्धा अरुण ठोंबरे सारखा डब्बल रोल राहिलाय, कारण तो टीमला लीड करत नाही. अजय उतेकरचा मागच्या मॅचमध्ये षटकार पाहिला, तिथे धावफलक वाढलं, तिथेच एक चांगली कंडिशन झाली टीम LNT कोणीची. आणि त्यानंतर अजय उतेकरच्या प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही त्याची बॉलिंग पाहिली ना तर अगदी चांगली राहिली. आणि या मॅचमध्ये सुद्धा त्याच्या नावावरती स्पेशली योगेश पाटीलची विकेट आली. ओद विकेटने हाही कुलवट्टापाचा बॉल अगदी खोळात टाकणारा होता, अगदी डीपमध्ये बॉल चाललाय लॉंगॉनला बॉलची फिल्डिंग झाली. फिल्डिंग करत असताना आपल्याला फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले, किरण होते त्या ठिकाणी. किरणच्या हातामध्ये हा बॉल आणि या एका सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21-21. तर या षटकामध्ये आपण विचार करूया की 5 बॉल फेकले गेल्यात, 1 विकेट, परंतु एकही बाउंड्री आणि एकही षटकार नाहीये. अमोलसाठी हा बॉल होता, वेगाने टाकला गेला, कदाचित काहीसा सेंटीमीटर आपण जर पाहिला तर बचावला असेल अमोल, परंतु हा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा रिएक्शनही तशीच होते. कारण मोस्ट ऑफ आपण हेच बघत असतो की बॉलरला माहिती असते की आपली लेंथ काय, आपली गती काय. मग लेग स्टंप किंवा ऑफ स्टंपवरून काहीचा सेंटीमीटर जेव्हा बॉल क्रॉस होतो ना, तेव्हा त्याच्या डोक्यावरती लगेचच हात येतात. तेच आपण पाहिलं अजय उतेकरचं एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल. टीमची धावसंख्या 22. रिव्हर्स खेळतात अमोल, परंतु अपील झाली त्या ठिकाणी, सांगतात स्पष्ट
मेक्या दादा की ऑप्शनवरती खेळण्यासाठी आले. अशा प्रकारे लेग बायच्या एका सिंगलनं हे षटक अगदी इकॉनॉमिकल राहिलं. कंजूस बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली अजय उतेकरची. पहिल्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये तब्बल आपण पाहिला तर एकच व्हाईट बॉल आला. त्या व्हाईट बॉलचा खेळ वगळता एक विकेट आली. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम RM11 गावदेवी सोनारपाडा कडे ऐकतोय एक या स्कोरबोर्डचा जो थांबलेला आपण स्ट्रक्चर पाहतोय ना, हा थांबलेला स्ट्रक्चर कधी वाढू शकतो. कारण अमोलला तुम्ही बहुतांशी क्रीडांगणावरती बघितलाय. अडचणीमध्ये असलेला सोनारपाडा संघ या अमोलने कित्येंदा बाहेर काढलाय. त्याच्यामुळे सध्या तरी अडचणीमध्ये नाहीये, परंतु धावफलक बनवावं लागेल अगेन्स्ट कोहलीच्या. बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, इनफिल्डच्या वरून काढलाय. डिपिच कव्हर पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला टप्पा पडला गेलाय. डायव्हर्शन अजूनही फिल्डरचं होतं, त्याच्यामुळे ट्राय केलं होतं की 3 धावा या ठिकाणी कंप्लीट करू, परंतु इथनं जरूर हर्षद टोंबरेने प्रवास केला. त्या ठिकाणी आपण पाहिला गेला तर दिनेशचा बॅकअप सुंदर होता. आणि जे आपण चर्चा करत होतो की क्रिकेटमध्ये बॅकअप कन्व्हर्शन या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. या बॉलवरती मिळतात धावा 2, टीमची धावसंख्या 25. आमचे लाडके प्रेक्षक, या क्रीडांगणाच्या बाहेर ज्या प्रेक्षकांनी या क्रीडांगणावरती येणं हे शक्य समजलं, पसंती दिली या स्पर्धेला पाहण्यासाठी, ते नक्कीच या ठिकाणी आले. सध्या तरी थेट प्रक्षेपण असतं ना, तर प्रेक्षकांना असं वाटतं की तिथे जाऊन मॅच पाहण्यापेक्षा आपण घरी मग कोणी पॉपकॉर्न बनवत असेल, कोणी घरातला काय स्नॅक्स बनवत असेल तो समोर ठेवून, मग कोणी कोल्ड्रिंक पित असेल तो समोर ठेवून आपण मॅच खऱ्या अर्थाने ती पाहू. परंतु जे दर्दी प्रेक्षक असतात ना, ते नेहमी क्रीडांगणावरती गर्दी करत असतात. सो सध्या तरी ऑनलाईनच्या माध्यमातून आणि या ठिकाणी येऊन जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. लोडाचे काहीसे वर्कर सुद्धा आहेत, कारण जो काला पडदा आहे त्याच्या बाजूला आम्ही वर्कर त्यांनाही पाहिलं. क्रिकेट आहे, क्रिकेटमधनं आपण भरपूर अशा गोष्टी शिकत असो, ऐकत असो की अनेक सारे प्रेक्षक जुळत असतात. षटक क्रमांक सुरू झाले 3रं. हाही बॉल सुंदर अगदी ब्लॉक करणारा अमोल पाटीलला. या बॉलवरती सुद्धा मिळते सिंगल. 2 बॉलमध्ये खर्च केल्या 3. टीमची धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळतीये 26-26. अमोल आणि अनिकेत मध्ये पार्टनरशिप सध्या तरी हलवार पद्धतीने सिंगल डबलने वाढतीये, कारण याच्या अगोदर दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील बाद झाले. खुलवट टप्प्याचा हाही बॉल समोर खेळतात व्ही शेप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चाललाय बॉल. त्या ठिकाणी उचलला गेलाय. माहिती आहे की 2-2 धावा जर अशा आल्या तर जशी भव्य इमारत समोर आहे तशा प्रकारे धावफलक या ठिकाणी वाढवू शकतो. त्याच्यामुळे थांबला. बॉलला पाहिलं की स्ट्राईक अमोल सोडतो की काय, लगेच स्ट्रायकिंग वरती फेकी केली फिल्डरनं. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 27. प्रत्येक बॉल गणिसना प्लॅनिंग आखले जातात, कारण माहिती आहे टीम सोनारपाडा समोर आहे. ओव्हर द विकेट अमोलसाठी हा बॉल परफेक्टली यॉर्कर, परफेक्ट, अगदी परफेक्शन पाहना किती आहे. याच्या अगोदरचा अजय उत्तेकरचाही षटक असाच राहिला आणि सध्या तरी साहिलचाही. खरं तर पहा, जी थाप असते ना, थाप, मग एक चांगले क्रिकेटर जेव्हा क्रिकेटपासून दूर राहून जेव्हा एम्पायर जातात ना, तेव्हा त्यांना माहिती असतं की कशा प्रकारे बॉल पिच करतात. त्याच्यामुळे सुपर बॉल, ही डिलिव्हरी सुपर होती, तिथे मिळते सिंगल. अनिकेतसाठी हा बॉल मागे वेगाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर आपण जर पाहिला तर गतीने आला आणि गतीने या ठिकाणी बीट केलं झालं. काय बॉलिंग सुरू आहे, असं वाटतं की बॉल नाही तर आगीची निखार फेकतोय तो म्हणजेच गोलंदाज साहिल, आणि त्या निखाऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने भासतायत ते म्हणजेच फलंदाज टीम सोनारपाडा. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात त्या म्हणजेच गोलंदाज साहिलनं. ओव्हर द विकेटने समोर खेळतात. आता फटका चांगला आहे पण तो फसला गेलाय. उंची होती आणि लांबी थोडीशी होती, पण बॉल फिल्डरला बीट करून हाताला चाटून बॉर्डर लाईनच्या बाहेर. हे षटक जरूर थोडंसं कमबॅकेचं राहत होतं, परंतु त्याला तोडण्याचं काम शेवटच्या बॉलवरती आला. षटकार फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 धावसंख्या. टीम RM11 गावदेवी सोनारपाडा.
ती मध्ये होते. त्यांना असं वाटलं की कदाचित बॉल हातामध्ये येईल की काय, परंतु होल्ड केला त्यांनी, थांबले ते. परंतु अगदी वरती बॉल होता, त्या अनुमान त्यांनी लावला, परंतु झेप घेतली. हाताना ब्रश होऊन थोडासा वरती होता. तेच फिल्डरही दाखवतात की कशा प्रकारे बॉल हाताच्या वरून गेला. प्रयत्न त्यांचे चांगले होते, प्रयत्न चांगले केले, परंतु यश मिळालं ते म्हणजे टीम सोनार पाड्याला. नवीन षटक हेमंतचा पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला, बॅट फिरली, वेगाने चाललाय, टप्पा पडलाय. अगदी फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. आम्हाला आजच्या दिवसामध्ये ना जे लॉंग ऑनला फिल्डर आणि लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये फिल्डर आहेत ना, त्यांना पाहण्यास भरपूर क्रिटिकल्टी आल्या. कारण लॉंग ऑनला काला पडदा आहे, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला बघितला तर साऊंड सिस्टम त्याच्या टॉप अगदी आमच्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून ती फिल्डिंग पोझिशन पाहणं तेवढंसं कठीण, परंतु ते सगळ्या कठीण गोष्टी आमची GTC सोपी करते, कारण तिच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती अगदी प्रॉपर वर्किंग सुरू आहे. ओव्हर द विकेटने स्ट्रोकसाठी जागा बनवली, बॅकफुटला गेले, स्वतःचा बचाव केला. ऑन साइडला खेळत असताना अलॉंग द कार्पेट एक सिंगल झाली, सेकंडचा कॉल, आणि कॉल पहा किती कॉन्फिडंटली कंप्लीट. ही चित्त्याची चपलाई ना तुम्हाला क्रिकेटमध्ये हवी लागते, कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला 2 धावा बनवायचे असतात तेव्हा तेव्हा कॉलिंग कोणता लवकर झोन आपण कव्हर करू शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्येच पाहायला मिळतात. धावा मिळतात. 2 टीमची धाव संख्या 37. 2 चेंडू संपलात, अजूनही 4 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये उर्वरित. चॉप केल्या पुन्हा एकदा, सुंदर खेळतात, अपिश खेळले, त्या ठिकाणी फिल्डर जरूर आहे, टप्पा पडला, आणि टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या अगदी डोक्यावरून अमोल पाटीलचा हा नेत्रदीपक आणि दिमागदार चौकार. जत्रेला जायचं असेल तर कदाचित या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात म्हशीची जत्रा असेल, तिथे जा. या महिन्यात आहे, सो नक्कीच आनंद घ्या ऑन साइडला. परंतु सध्या तरी बॅट फिरली होती ती म्हणजे हातामध्ये, आणि अमोल पाटीलचा सुंदर चौकार, त्यावर ती पलटवार. हा विकेट होता हेमंतचा, जिथे मिड विकेटला कॅच पकडली गेली, फलंदाज बाद. हातामध्येच, त्यामुळे इथनं विकेट येत असताना अमोल पाटीलची आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. तुम्ही त्याचा बॉडी लँग्वेज बघू शकता. जर WWE पाहत असाल तर तुम्हाला गोलबर्गची आठवण होईल. नक्कीच तोही याच शैलीचा, आणि भरपूर सारी नावं आहेत. मग अमर ठाकूरला आपण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणत असतो. या टीममध्ये ना खऱ्या अर्थाने बॉडी लँग्वेज सांभाळला जातो, कारण तुम्ही समीर यांना पहा, त्यानंतर योगेश पाटीललाही तुम्ही पहा, तशाच प्रकारे भक्कम बॉडी लँग्वेज. आणि हे गरजेचं आहे, कारण माणूस पैसा कमवण्यासाठी तुम्हाला स्कोर 41 पाहायला मिळतो. माणूस पैसा कमवण्यासाठी 40 वर्ष हा पैशामागे लावतो, आणि तोच शरीर सांभाळण्यासाठी 40 वर्षामध्ये कमवलेला पैसा बॉडीसाठी लावतो. म्हणून याच काळामध्ये बॉडी मेंटेन ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामुळे नक्कीच हा भक्कम शरीर अशी असलेला सिद्धेश तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. टीम 41 या आकड्यावरती, अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित आहेत. सध्या तरी 40च्या वरती 41 धावा तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. गडी गमावले गेलेत आतापर्यंत आपण पाहिले गेले तर 4. बहुत यार, यावेळेला बचाव केला स्वतःचा बॉलमध्ये, इथनं विकेट मिळाली असती, परंतु खाली टप्पा पडला. विभीषण त्या ठिकाणी होते, टप्पा खाली पडून हातामध्ये आला, त्या कारणास्तव या ठिकाणी मिळतीये धाव 1. टीमची धावसंख्या 42. मागच्या मॅचमध्ये 44चा टार्गेट ठेवला होता. टीम खोनीने त्या धावा वाचवल्या गेला. चिकंगर संघ अगेन्स्ट खेळत होती, जिथे विकेट आपण जर पाहिले तर तब्बल 6 विकेट पडले होते, परंतु सध्या तरी 3 विकेट आहेत. बनल्या गेल्या धावा 42. या बॉल गणेश तुम्हाला समजेल की या मॅच मध्ये टार्गेट कितीच राहील समोर LNT श्री गणेश खोनीच्या. ओ द विकेट, ओव्हर द विकेटने समोर खेळतात, लॉफ केलं गेलं समोर, फिल्डर नाहीये, टप्पा पडला, आणि परफेक्टली गॅम परफेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी ऑन द राईस समोर फटका खेळला गेला. हा षटक संपला चौकाराने. हा चौकार जर आपण पाहिला तर येत असताना अनिकेतच्या बॅटमधून अशा प्रकारे फर्स्ट इनिंग ओव्हर, पहिला षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 बनल्या गेल्यात, आणि 47चं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल LNT श्री गणेश क्रिकेट संघ खोनी संघाला.
संघ खोनी आणि त्यांच्या विरोधात RM11 गावामध्ये 20 सोनारपाडा. यस O2 कॉम्बॉक्स जॉईंट येतील तुमच्या समोर विशालचे पाटील. थँक्यू सो मच वागेशजी मात्र. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. आणि फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन विषयी माहिती देतो. पहिले सत्र समाप्त झाला. ज्या रन्स बनवला गेला 47 आणि 48चा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण ठोंबरे आणि त्याच्या समेत आपल्याला पाहायला मिळतो आकाश ठोंबरे. 48 धावा चेस करायच्या 4 ओव्हरमध्ये. म्हणजे आस्किंग रेटचा विचार केला तर प्रति षटकामागे 12 धावा बनवायच्या आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत समीर. चांगली लढत होईल त्यामध्ये काहीही शंका नाहीये. सेमीफायनलची मॅच जो जिंकेल तो फायनल मॅच मध्ये एंटर करेल आणि जो हरेल त्या संघासाठी ही स्पर्धा या चरणावरती समाप्त. कोणी टीमसाठी शुभेच्छा येतात. MTCचे ऑफिशियल ऑपरेटर कुणाल म्हात्रा यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी आणि खोनी संघासाठी आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त फटका लॉंग ऑनला क्लिअर केलं. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय. चौकार. धाब्यांनी सुरुवात झाली. अगदी पहिलाच बॉल फुल लेंथ होता. स्ट्रेट बॅक सरळ बॅटने हा स्ट्रोक दरम्यान खेळलं. बॅटर करण ठोंबरे. या सीझन मध्ये ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की शर्दिल ट्रॉफीमध्ये अर्धशतक याच फलंदाजाने बनवलं होतं. काय बॅटिंग केली होती संपूर्ण त्या स्पर्धेमध्ये. आणि तोच करण आता या डावाला आपल्या अंदाजाने सुरुवात करतो. चौकार त्याच्या बॅटमधनं आला. RM स्पोर्ट्स सोनारपाडा विपक्ष खोनी ही बॅटल आपण पाहतात. आणि सध्याच्या घडीला या बॅटलमध्ये 48 धावांचं लक्ष असताना पहिल्याच बॉलवरती 4 धावांनी सुरुवात या डावाची केली फलंदाज करण ठोंबरेने. राऊंड द विकेट. पुढचा बॉल लाईन थोडी चेंज करावी लागेल. स्वीपचा फटका. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. आणखीन एक कल्लात्मक फटका करणच्या बॅटमधनं. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक फोर्स 4 धावा. आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात. सेल्फ कॉन्फिडन्स सेल्फ बिलीफ या गोष्टीचं महत्त्व क्रिकेटमध्ये भरपूर असतं. आणि करणच्या फलंदाजीमध्ये त्या गोष्टी आता पाहायला मिळतात. ड्राईव्ह केला मिड ऑफला चांगली फिल्डिंग एका साक्षाने थ्रो केला जाईल तोपर्यंत एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. मग ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात. करण पॉझिटिव्ह इंटेंट पॉझिटिव्ह अप्रोचने स्टार्ट करणं. आतापर्यंत 2 चौकार आले. अगदी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेन पायांवरती होता. डायरेक्ट हिट जर आला असता तर काम तमाम होता. बट तसं काही घडलं नाहीये. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. पहिल्या 4 चेंडूंवरती आतापर्यंत 10 धावा आल्या. करण ठोंबरे आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती असतील. लक्ष जे या मॅच मध्ये आहे 48 धावांचा 10 धावा बनवला गेला. म्हणजे अजून देखील 38 धावांची आवश्यकता आहे. विकेट काढावे लागतील. स्लॉक स्वीप ऑन साइडला. बॉल हवे मध्ये आहे. फिल्डर आता प्रयत्न तर करतात बट त्यांचे देखील प्रयत्न कमी पडतील. हा बॉल देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण ठोंबरे सध्याच्या घडीला आपल्या संघाला वेगाने पुढे घेऊन चाललाय. आणखीन एक दमदार फटका त्याच्या बॅटमधनं. चौकार. फलंदाज आणि त्याच्या कलेचं प्रदर्शन तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतो. फुल टॉस समोरच्या दिशेने प्रहार. खाली क्षेत्र संधी नाहीये. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 48 धावांचा चेस करत असताना हा पलटवार हा प्रतिहल्ला करण ठोंबरेचा.
पहिल्या षटकामध्ये आला म्हणजे आता इक्वेशन 18 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 30. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक गोष्ट अगदी महत्त्वाची असते, ॲज अ टीम नेहमी लक्षात ठेवा. एक षटक देखील मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसं असतं. पहिल्या षटकामध्ये 18 जरी गेल्या असला तरी सुद्धा मॅच अजून भरपूर बाकी, 30 अजून देखील बाकी आहेत. जर हे दुसरं षटक 10 पेक्षा कमी धावा 1 ते 2 विकेट जर काढले गेले तरी सुद्धा या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. बट करण ज्याप्रमाणे बॅटिंग करतो त्याला थांबवणं तितकंच कठीण आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल केला, बॉल मध्ये विकेटचा उल्लेख मी केला होता आणि पहिल्याच बॉलवरती ही सफलता मिळेल गोलंदाज योगेशला. फलंदाज बाद. एक चांगले फलंदाज आहेत. फलंदाजी या मॅच मध्ये जर आपण योगेशची विचार केला तर तितकी चांगली नाही झाली, फक्त 9 बनवल्या होत्या. बट आता ॲज अ बॉलर कंट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न तसं आपल्याला पाहायला मिळतं. विकेट आली. आता नवीन फलंदाज किरण स्ट्रायकिंग एंडवरती. किरणसाठी या बॉल प्रयत्न फार चांगले होते. मिड ऑफला फिल्डर थोडं क्विक रिॲक्ट केलं, जरा वेट केलं असतं तर इझिली कॅच होती. लास्ट बॉलवरती जी घटना खऱ्या अर्थाने घडली, बॅक टू द बॉल स्ट्रोक खेळले आपण बघितलं. योगेशने अटेम्प्ट केला, योगेश आतापर्यंत बॉल उडला देखील. मिड ऑफला फिल्डर जरा लक्ष ठेवलं असतं तर कॅच जरूर होती. फुल टॉस टाकलाय, ड्राईव्ह केलाय. आता बॅकवर्ड पॉइंट रिजनला खेळाडू पोहोचताय, तोपर्यंत 2 धावा इथनं पूर्ण नाही होणार आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. रनिंग बिटवीन द विकेट थोडी खराब पाहायला मिळाली, त्याचा बेनिफिट आता फिल्डिंग करणारा संघाला मिळेल. दुसरा धक्का, फलंदाज बाद. जास्त काही करता आलं नाही कारण 16 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च झाला. बघा जेव्हा आपण ॲज अ ऑलराऊंडर म्हणून एका टीममध्ये खेळत असतो ना, तेव्हा आपल्याकडे ॲडव्हान्टेज असतो की भलेही गोलंदाजी खराब झाली तरी सुद्धा बॅटिंगमध्ये मी कमबॅक करून देईन, हा विश्वास आता दाखवायचा. पहिलाच बॉल, स्विच इट अँड स्वीट इट. काय फटका आहे. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षद ठोंबरेचा हा क्लास षटकार. एक होती तिची चर्चा आपण करूया. पण धाव फलक आता 27 वरती की बॉल रिलीज होण्या अगोदर अगदी डावखुऱ्या शैलीच्या अंदाजाने हर्षद उभा होता. गोलंदाज खऱ्या अर्थानं थोडं योगेशने लक्ष द्यायला हवं होतं. पुन्हा एकदा त्याच अंदाजाने खेळायचं होतं हर्षदला. बॉल दरम्यान पोचतं लॉंग ऑन रिजनला. एक सिंगल रन रवानीतनं घेतली जाईल. कदाचित जे प्रेक्षक नंतर जोडले गेले असेल त्यांना हा देखील प्रश्न पडला असेल की लेफ्ट हँडर बॅट्समन आहे की राईट हँडर बॅट्समन आहे. कारण अगदी अगोदर लेफ्ट हँडेड बॅट्समन सारखा स्टान्स घेऊन तो स्ट्रोक कंप्लीट करण्याचा प्रयत्न, पण स्विच इट खेळायचा होता करणला. यष्टनचा वेध घेतला. आणखीन एक धक्का, तिसरा धक्का आता खोनी संघाला. फलंदाज बाद.
अजून देखील 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. अजून देखील रन्स भरपूर बाकी आहेत. त्या अनुषंगाने येणाऱ्या 12 चेंडूंवरती बॅटिंग देखील चांगली करावी लागेल मैदानाच्या हातामध्ये. आता हर्षदला साथ देण्यासाठी क्रमांक 5 वरती अरुण मैदानाच्या हातामध्ये येतात. आणि आजच्या दिवसामध्ये अरुणने देखील एका मॅचमध्ये 35 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या. त्यांची देखील चांगली बॅटिंग आणि ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत माहिती आली की एक अप्रतिम खेळाडू आहेत. अनेक वर्षांपासून ते खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट सोबत जोडले गेले आहेत आणि चांगला खेळ स्पेशली ग्रामीण फॉर्मॅटमध्ये ते करत आहेत. आणि त्याचं एक उदाहरण त्यांनी आजच्या दिवसामध्ये प्रस्तावित देखील केलं. 35 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या. नॉट आउट आणि आपल्या टीमला जिंकून देखील दिलं होतं. आणि तोच आत्मविश्वास त्यांचा या इनिंगमध्ये देखील नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 12 मध्ये 20 समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती हर्षद ठोंबरे. या मॅच मध्ये कमबॅक तर होऊ शकतो, बट त्यासाठी हर्षदची विकेट, अरुणची विकेट फार मॅटर करणार आहे. येणारे 6 चेंडू अगदी महत्वाचे, कारण एखाद्या टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असते. अगोदरच डावखुऱ्या शैलीच्या अंदाजाने अगदी स्टान्स घेतला होता. लॉंग ऑफला बॉल जातो, एक सिंगल मिळेल. धाव फलक आता एका धावेच्या मदतीने 29 वरती, म्हणजे आता आवश्यकता असेल 19 धावांची. सध्याच्या घडीला प्रयत्न आता गोलंदाज देखील करतात. अनिकेत, सन्माननीय संतोषदादा पाटील साहेबांचं देखील आगमन, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. आणि सध्याच्या घडीला अनप्लेबल डिलिव्हरी LBWच्या स्वरूपामध्ये ज्या अरुणने आजच्या दिवसभरामध्ये चांगली बॅटिंग केली, त्या अरुणला आता पहिल्याच बॉलवरती वापस यावं लागेल. धक्का लागतोय चौथा आणि मोठा धक्का टीम खोनीला. अरुण बॅक टू द डगआउट. एकोणावीस धावांची आवश्यकता आहे. 19 अजून देखील रिक्वायर आहेत. हर्षद अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. कुठे ना कुठे थोडं कूल अँड काम राहावं लागेल, कारण या परिस्थितीमध्ये 10 मध्ये 19 इतकंही कठीण समीकरण नाहीये. 1 ते 2 चांगले फटके आले तर इझिली चेज होऊ शकतात, बट मैदानाच्या आतमध्ये टिकणं देखील गरजेचं. हाफ ट्रॅकर फुल केला, जबरदस्त फटका, बट फिल्डर उपस्थित. वाऱ्याचा प्रवाह, त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला. एकंदरीत एका क्षणाला असं वाटलं की डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करून बॉल जाईल की काय, बट फिल्डरचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या चरणापर्यंत लक्ष ठेवलं आणि एक अप्रतिम कॅच पकडली गेली. आणि आणखीन एक मोठा धक्का. आता समस्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत खोनी संघासाठी, कारण उर्वरित 9 चेंडूंमध्ये आता 19 धावांची आवश्यकता एसडीज. आता सध्याच्या घडीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून सोनारपाडा संघ देखील सांगतोय मॅचच्या बी बाकी आहे. प्रयत्न अजून देखील सुरुवात आणि चांगली गोलंदाजी. आणि स्पेशली ऋषी आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होते, त्यांनी ही अप्रतिम कॅच पकडली. कारण बघा, जेव्हा अशा हायर कॅचेस येतात ना, तेव्हा ॲज अ फिल्डर तुम्हाला शेवटच्या चरणापर्यंत लक्ष ठेवावं लागतं. बाउंड्री लाईनच्या मी किती जवळ आहे, किती लांब आहे ते देखील पाहावं लागतं. तेव्हा जाऊन अशा कॅचेस कंप्लीट होतात आणि काय जजमेंट होतं. आणि ही कॅच खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये पुन्हा एकदा नवीन अशा अपेक्षा जागृत झाली आहे. शफल होऊन खेळायचं होतं. लाईन खराब आहे, डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल, म्हणजे आता समीकरण या मॅचमध्ये उरलंय. उर्वरित 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कमीत कमी
1 ते 2 बाउंड्रीज येणं आता गरजेचं आहे. जे नियम आहेत आणि जे नियम आपल्याला सांगतात की मॅच जर टाय झाली तर फर्स्ट ऑफ ऑल विकेटचा विचार केला जाईल. पहिल्या सत्रामध्ये फक्त 3च विकेट गेले होते, तो ॲडव्हान्टेज, आणि दुसऱ्या सत्रामध्ये आता 5 विकेट गेलेत. म्हणजे कंपल्सरी या धावा बनवायच्याच आहेत. 9 चेंडूंमध्ये 18. आणखीन एक सफलता. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. यष्टांचा वेध घेतला. जो खोनी संघ एका चरणावरती असं वाटलं होतं की मॅच मध्ये फार पुढे चाललाय, पण त्याला थांबवलं गेलं. काय कमबॅक राहिला. या षटकामध्ये अनिकेतचा हॅट्रिक जरूर म्हणू शकलो असतो, पण त्यामध्ये एक वाईट बॉल होता. बट लास्ट 3 बॉल लिगल डिलिव्हरी जर आपण बघितले तर 3 विकेट आले गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. शुभागमन होतो आजचे आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन. आपलं देखील दादा हार्दिक स्वागत आहे. अगदी बहुमूल्य उपस्थिती साहेबांची या स्पर्धेमध्ये. मॅचच्या दिशेने जाऊया. हर्षद एका एंडला उभाच आहे, दुसऱ्या एंडवरनं विकेट चाललेत. कारण अगदी बघितलं आपण तर या ओव्हरमध्ये 4 चेंडूंच्या खेळामध्ये फक्त 2 आल्या आणि 3 विकेट, ते देखील बॅक टू बॅक 3 विकेट आहेत. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक जरूर म्हणू शकलो असतो, बट एक वाईड बॉल होता त्या अनुषंगाने. नाहीतर जर आपण विचार केला लास्ट 3 लिगल बॉलवरती 3 विकेट गोलंदाजाच्या नावावरती आहेत. 2 चेंडू असून देखील शिल्लक. 8 मध्ये आता 18. समीकरण कठीण. टॉस जिंकला होता या मॅचचा. खोनी संघाने टॉस जिंकला होता. यावेळेस आणखीन एक चांगली डिलिव्हरी. प्रॉपर लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी केली जात आहे. ओव्हर थ्रो झाला आणि ओव्हर थ्रो वरती आता या 2 धावा पूर्ण केल्या जातील. म्हणजे 7 चेंडू आता 16 धावांची आवश्यकता. बघा विकेट जास्त गेलेत त्या अनुषंगाने टॉसचा संबंध येतच नाहीये. त्या अनुषंगाने 7 मध्ये 16 कंपल्सरी बनवायच्यात. सात मध्ये 16 हा शेवटचा बॉल अगदी महत्वाचा. शेवटचा बॉल बीट झाले बॅटर. बॉटम पॅड मध्ये हा बॉल जातो. आता जे काही आहे ते पूर्णपणे निर्भर आहे हर्षद ठोंबरेवरती. कारण येणारे 6 चेंडू आता 16 धावांची आवश्यकता. पण काय गोलंदाजी राहिली या तिसऱ्या षटकामध्ये. स्पेशली कौतुक करूया अनिकेतचं. अंडर प्रेशर त्याने हे षटक टाकलं, जेव्हा अगदी खऱ्या अर्थाने 12 मध्ये इक्वेशन जे बाकी होते या मॅच मध्ये 20 धावांची आवश्यकता असताना या षटकामध्ये फक्त त्याने दिल्या 4. त्यामध्ये देखील एक वाईड आणि 2 लेग बाईजच्या स्वरूपामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे मॅच विनिंग गोलंदाजी आपल्या संघाला पुन्हा एकदा तो या मॅच मध्ये घेऊन आला. पण अजून देखील 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे, ही गोष्ट आपण विसरू शकत नाहीये. आता 6 मध्ये 16 बनतील की 6 मध्ये 16 डिफेंड होतील. सोनार पाडा फायनल मध्ये पोहोचेल की टीम खोनी पोहोचेल. भरपूर सारे प्रश्न, पण या सर्व प्रश्नांची उत्तरे दरम्यान येणारे 6 चेंडू आपल्याला देऊन जातील. लढाई आतापर्यंत दोन्ही संघांनी चांगली लढली, पण या लढाईचा निकाल आता कोणाच्या बाजूने लागेल. हर्षद अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळेल का? 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज तयार होतोय. रिद्देश दरम्यान तयार होतोय. 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे दरम्यान इथनं या 16 धावा चेज होतील, कारण इक्वेशन कठीण. विकेट देखील आतापर्यंत विचार केला तर 6 गेले. पूर्णपणे हर्षद ठोंबरेवरती आता सर्वांचं लक्ष लागलं. 6 मध्ये 16
अंतिम षटक, पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी डावखुऱ्या शैलीच्या अंदाजाने खेळायचं होतं, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतोय. आता प्रश्न भरपूर सारे आहेत, कारण या चरणावरती खऱ्या अर्थाने एक राईट हँड बॅट्समन हर्षद मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला जर खेळण्याचा प्रयत्न केला तर कुठे ना कुठे हवेच्या विरुद्ध दिशेने षटकार लगावला जाऊ शकतो, खेळला जाऊ शकतो, पण त्यासाठी एक्स्ट्रा पॉवर झोकावी लागेल. 5 मध्ये 16, बाउंड्रीची आवश्यकता. स्वी शीट खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 4 मध्ये 16. हा बॉल अगदी महत्वाचा आहे. येणारे 2 चेंडू डेफिनेटली आपल्याला सांगतील की हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. फुल टॉस, ऑन साइडला फटका, डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर. एक सिंगल इथनं घेतली, दुसऱ्या धाबेसाठी कॉलिंग, 2 धाबा देखील पूर्ण. 3 मध्ये आता 14 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे आता प्रति चेंडू मागे जर आपण विचार केला तर 4 पेक्षा देखील जास्त धाबा हव्या आहेत, म्हणजे बाउंड्री आता प्रत्येकी बॉलवरती येणं गरजेचं झालं. कुठे ना कुठे हा सामना एकंदरीत जेव्हा 12 मध्ये 20 हव्या होत्या असं वाटलं की इझिली चेज होतील 20, बट त्यानंतर जे तिसरं षटक कुठे ना कुठे आलं गोलंदाज अनिकेतचं, त्या अनिकेतच्या एका षटकाने ना पूर्णपणे वापसी करून दिली सोनारपाडा संघाला या मॅच मध्ये, आणि सांगून दिलं की लढाई आणि आमच्या प्रयत्न अजून बाकी आहेत. आणि ही लढाई सध्याच्या घडीला या मॅचचा निकाल आता असं वाटायला लागलं की कुठे ना कुठे सोनारपाडा संघाच्या बाजूने चाललाय. कारण 3 मध्ये 14 हा बॉल अगदी महत्वाचा. हुक केलाय, पॉवर किती आहे या स्ट्रोक मध्ये, बॉल हवेमध्ये, आणि बॉल दरम्यान सिग्नल अजून देखील आला नाहीये. एक्झॅक्टली ओव्हर दी रोप्स आहे की 1 बाउन्स गेला. यस, एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. वरती हा सामना येऊन पोहोचला. 12 मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता असताना इकॉनॉमिकल ओव्हर अनिकेतने टाकलं, पण त्यानंतर अंतिम षटकामध्ये जेव्हा 16ची आवश्यकता होती, आता उर्वरित 2 चेंडूंमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. एक चांगला चेंडू सोनारपाडा संघाला मॅच जिंकू शकतोय. एक मोठा फटका कुठे ना कुठे अशा अपेक्षा जागृत ठेवू शकतोय कोणी संघाच्या. येणारा हा एक चेंडू कुठे ना कुठे भवितव्य डिसाईड करू शकतोय. 2 मध्ये 10. ऑन साइडला फटका, बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचतात, बट ताकद आहे हर्षद ठोंबरेची. काय फटका पाहायला मिळतोय, आणि या फटक्याने मॅच मध्ये अजून देखील जिवंत ठेवलंय खोनी संघाला. 6. काय सामना पाहायला मिळतो, आजच्या दिवसामधला सर्वात चांगला सामना, सेमी फायनलचा सामना. 1 मध्ये 4 हा एक चेंडू आता आपल्याला सांगेल की कंपल्सरी चेजिंग. 4 धावा बनवायच्याच आहेत टीम खोनी संघाला. बट कौतुक करूया, दोन्ही संघांचं काय लढाई दोन्ही संघांनी लढली. आता खऱ्या अर्थाने कधी कधी हे देखील म्हटलं जातं, आणि आम्ही म्हणतो देखील की कधी कधी आपल्या नशिबामध्ये जीत हार येईल, बट लढलो कसे त्या गोष्टीला देखील महत्त्व असतो. प्रयत्न दोन्ही संघांनी केले, बट या मॅचचा निकाल, मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने असेल, शेवटचं हसू कोण असेल. भरपूर सारे अप अँड डाऊनच्या मॅच मध्ये नक्कीच झाले, चढ उतर आपल्याला भरपूर सारी पाहायला मिळाली. हर्षदचे प्रयत्न, त्याचप्रमाणे अनिकेतची गोलंदाजी, या गोष्टी आपण या मॅच मध्ये विसरू शकत नाहीये. पण एक चेंडू आता सांगून देईल की फायनल मॅच मध्ये कोण पोहोचेल. 1 मध्ये 4 शेवटचा बॉल. आणि दरम्यान ऑन साइडला हा फटका, हर्षद लेकिन हमारे हौसलों के सामने सारा आसमान भी कम है. 3 मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना खोनी गावचा वाद हर्षद ठोंबरेने एक कार्य करून दाखवलं. 3 मध्ये 14 धावांची आवश्यकता बाजी मारली. वेल प्लेड हर्षद ठोंबरे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम खोनी. फायनल मध्ये पोहोचणारा हा पहिला संघ ठरलाय. काय सामना पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये 7 मॅचेस टोटल